आंबट गोड चवीचा करूयात साखर आंबा। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। त्यासाठी आपण 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैरीची आता आपण साल घेऊयात काढून। खिसणीने आता कैरीला आपण खिसून घेऊयात। खिसणीने आपण छान खिसून घेतलेला आहे। आता पाण्याने धुवून घेऊयात। 1-2 पाण्याने धुवून घ्यायचा, म्हणजे साखर आंब्याची टेस्ट जास्त आंबट लागत नाही, एकदम चांगली लागते। 2 पाण्याने धुवून घ्यायचा। आपण छान धुतलेला आहे आणि खिसामधले सर्व पाणी घेतलेले आहे काढून। आता कढईमध्ये टाकूयात तूप आणि तुपामध्ये छान घेऊयात परतून। घेऊयात आता टाकून आणि मंद आचेवर खिसाला परतून घेऊयात। मंद आचेवर आपला परतलेला आहे। आता त्याच्यामध्ये साखर घेऊयात टाकून। एक वाटी आपण साखर टाकणार आहोत, म्हणजे आपला 1 वाटीच्या प्रमाणेच होता, त्याप्रमाणेच आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे। आता खिसामध्ये साखर मिक्स होत नाही तोपर्यंत छान मंद आचेवर परतून घ्यायचा आणि थोडीशी टाकायची विलायचीची पूड। विलायचीची पूड पण छान खिसामध्ये घेऊयात मिक्स करून। आणि कढईला चिटकलं नाही की समजायचं आपला साखर आंबा झालेला आहे तयार। असा आपला साखर आंबा झालेला आहे तयार। कढईला बिलकुल चिटकत नाहीये। आता आपण साखर आंब्याला डब्यामध्ये घेऊयात काढून, किंवा काचेच्या भरणीमध्ये आपल्याजवळ जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये काढून घ्यायचं। आपण डब्यामध्ये घेणार आहोत काढून। बिलकुल खराब होत नाही, वर्षभर टिकतो साखर आंबा। साखर आंब्याची रेसिपी कशी वाटली सर्वांना कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बाय।